आज उपनगराध्यक्ष पदाची निवड झाली. तुमचं नाव मागल्या काही काळामध्ये चर्चेत होतं आणि आज भाजपनं मीनाक्षीताईंना उपनगराध्यक्ष केलं. पहिल्यांदा मी मीनाक्षीताईचं अगदी मनापासून अभिनंदन करतो. काही का असताना आमच्या घरातच उपनगराध्यक्ष आले. माननीय आनंदराव बापू यांनी आयुष्यभर चळवळ उभा केली. शेवटी का होईना त्यांच्या घरामध्ये एक चांगलं पद आले, त्याचं मला मनापासून मला छान वाटतंय आणि त्यांचं मीनाक्षीताईचं अगदी मनापासून अभिनंदन, त्यांचं कौतुक करतो. खूप चांगला निर्णय झालाय आटपाडीच्या हितासाठी. ज्यांनी भारतीय जनता पार्टीकडून उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला होता, त्यांच्या विरोधात तुमचा अर्ज होता, ते घरातले उमेदवार आहेत म्हणून पाठीमागे अर्ज घेतला नाही. परिस्थिती अशी आहे, मला माननीय अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी पाठबळ उभा केलं आणि त्यांचे जे सगळे नगरसेवक हे माझ्या पाठीमागे उभा केलं आणि माझ्या पत्नीचा अर्ज आपण दाखल केला होता. पण शेवटी लढत होणार होती ही वस्तुस्थिती आहे, परंतु काही आम्ही थोडासा विचार केला आणि मागे घ्यायच ठरलो. मीनाक्षीताई तर मीनाक्षीताई. पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत होता, मग असं अचानक काय बिघडलं की अचानक तुम्ही शिवसेनेसोबत गेला? काय झाले, वस्तुस्थिती अशी आहे, आपण शिवसेनेच्या विरोधात लढाई लढलेलो आहे आणि थेटला भारतीय जनता पार्टीचं चांगल्या पद्धतीचं आपण माझ्या सगळ्या वॉर्डामध्ये काम केलेलं आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्याला कुठं विचारात घेतलं नाही. भारतीय जनता पार्टीनं म्हणजे त्यांना वाटलं असेल की अनिल पाटलाला घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांचा संभ्रम होता आणि ज्यावेळेस गट रजिस्टर करायचे होते कलेक्टर ऑफिसला, त्यावेळेस आपल्याला काही त्यांनी कल्पना दिली नाही. तर त्यांच्या लेवलने गट स्थापन केला आणि आपल्याला वगळून केलं. त्यामुळे कुठं तर मला थोडं वाईट वाटलं. मला वाटलं की आपल्याला काही विचारात घ्यायची त्यांची मानसिकता दिसत नाही, म्हणून आम्ही हा कठोर निर्णय घेतला. येणाऱ्या आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची भूमिका काय असणार आहे? येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हातात हात घालून काम करेल. कारण की इथं त्यांनी माझ्या मागे पाठबळ उभा केलं, म्हणजे माझ्या पत्नीच्या मागे सगळे नगरसेवक त्यांनी व्हीप दिला होता. आता इथून पुढच्या सगळ्या निवडणुका येणाऱ्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना सोबत असणार आहे. काही काळामध्ये म्हणजे भाजपमध्ये तुमचं नाराजी कोणावर आहे नेमकी? भाजप आता तुम्ही स्टेजवर होता त्यावेळेस गोपीचंद पडळकरांनी तुमचं कौतुक केलं निवडून आल्याबद्दल आणि नंतरच्या काळामध्ये तुमचं म्हणजे बिनसलं नेमकं. बघा, माझी पत्रकार बांधवांना अतिशय नम्रपूर्वक विनंती आहे, तुम्ही ह्या तालुक्यातलं राजकारण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, विशेषतः पत्रकार बांधवांनी. बघा, पडळकर साहेबांनी मला बोलवलं, माझा सन्मान केला, त्यांनी मला समर्थन दिलं होतं की मी आहे, करा. अशी परिस्थिती असताना सुद्धा इथले काही नेते मंडळी आपल्याला विचारात घेत नव्हते. मी त्यांना भेटून सुद्धा आलतो, तर परत काय त्यांच्याकडून काही रिप्लाय आपल्याला आलेला नव्हता. परंतु या तालुक्याचं राजकारण आपण सगळं पत्रकार बांधवांनी का समजून घेतलं पाहिजे, कारण या तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण माननीय सुहास भैया असतील, माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब असतील, माननीय अध्यक्ष असतील, या तालुक्याच्या जडणघडणीपाशी ह्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे. लोकांच्या अडीअडचणीत जातात, परंतु ऐन टायमाला येऊन सगळं तहाच हरवायचं आणि राजकारण वेगळ्या दिशेला न्यायचं अशी परिस्थिती ह्या तालुक्यात होते. आणि जे मंडळी वाटत होतं आपण सगळ्याला तहात हरवते, आज त्याच मंडळीचा तहात पराभव झालेला आज मी पाहिलेला आहे. ही खरी परिस्थिती. तुमचा रोष विशेष करून अमरसिंह देशमुखांच्यावरती दिसून येतो. काय म्हणजे त्यांना हरलेत असं तुम्हाला कसं काय वाटतंय? 100% हरलेले आहेत. कारण समजून घ्या, माननीय बापूसाहेबांनी मला आमची ज्यावेळेस भेट झाली त्याच्यानंतर परत त्यांनी काय मला संवादच साधला नाही, काय करायचं बाबा काय, आणि त्यांनी स्वतंत्र गट रजिस्ट्रेशन केलं, काय हरकत नाही, मलाही स्वतंत्र करायचा अधिकार आहे. परंतु त्यांनी विचारलं असतं बाबा आपण काय करायचं आहे, कशा पद्धतीने पुढे जायचं, तर मला अगदी आनंद झाला असता. कारण की भारतीय जनता पार्टीचं मी चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं आणि मला असं वाटलं होतं. आणि मी तशी बाईट सुद्धा मला वाटते दादाभाऊ तुम्हाला दिली होती बाईट, ते 100% आम्हाला भाजप जवळचं आहे, भाजपचं आम्ही काम केलंय आणि मला खात्री होती भाजप आम्हाला विचारात घेईल. तर तसं काही परिस्थिती इथं झालेली नाहीये. नगरपंचायतीमधील अनिल पाटील यांच्या एंट्रीने भविष्यात काय त्यांना अडचण वाटत होती का? आता हे वस्तुस्थितीच आहे 100%. ज्यावेळेस माझी एखादी संविधानिक पदावरती तिथं नियुक्ती होईल, त्यामुळं तुम्हाला माहिती आहे आम्ही कामासाठी लोकांच्या अडीअडचणीत लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही धडपडणारी माणसं आहे.
आपण पळून जाऊन काम करणार आहे. लोकांसाठी 24 तास अवेलेबल राहायची माझी एक सवय आहे. कधीही मला फोन करा, मी अवेलेबल असणार आहे. मी कधी कुठला गट तट काही बघत नाही. राजकारणामध्ये कोण असेल त्यांच्या सोबत असतोय आम्ही. परंतु त्यांना माहिती आहे अशा एखाद्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर भविष्यात राजकारण बिघडू शकतं. भविष्यात इथल्या शहरावरती जे आपलं काही प्राबल्य आहे ते बिघडू शकतं हे त्यांना कल्पना आहे. म्हणून कदाचित माझ्यावरती थोडासा नकळत अन्याय केला. परंतु ज्यांना तहात हरवायची सवय आहे ते आज स्वतः तहात हरले, ते वस्तुस्थिती आहे. भविष्यात भारतीय जनता पार्टी सोबत जाणार का? नाही, भारतीय जनता पार्टीवर माझा मुळात कसल्याही पद्धतीचा रोष नाहीये. मान्य पडळकर साहेबांवर कुठल्याही पद्धतीचा रोष नाहीये. असायचं काही कारण सुद्धा नाहीये. परंतु माझं या तालुक्यातील लोकांना अतिशय नम्रपूर्वक आव्हान असेल, बाबांनो, आपण या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये, या तालुक्याच्या अडीअडचणीत, या तालुक्याचे प्रश्न सोडवायसाठी जे लोक येतात, जे नेते मंडळी येतात त्याच्या मागे पाठबळ उभा करावं, एवढीच माझी विनंती आहे. अतिशय नम्रपूर्वक तालुक्यातल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि सर्व पत्रकार बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. खरं आता मला सांगा, तालुक्याच्या प्रश्नासाठी आटपाडीच्या नागरिकांच्या प्रश्नाचा रस्त्यावर कोण येते हो? येतात कधी आलेत का उभं? ऐन टायमाला जण तहात हरवायचं. आज त्यांचा तहात पराभव झालाय, ही वस्तुस्थिती आहे. पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही सुद्धा युद्ध जिंकलं पण तहात हारलं? 100% बघा, मी छोटा कार्यकर्ता आहे. मला थांबवायसाठी जर एवढी मोठी षडयंत्र होत असतील, शेवटी मला एक मर्यादा पडते. मला ह्या तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण करायचं आहे. मी जर अध्यक्षासोबत नाही गेलो तर मी सांगा, मी काम कसं करणार? इकडून भाजपचा विरोध, इकडून सेनेचा विरोध, मग माझी मध्ये तर गळचेपी होणार. मी विकास कसं करणार? लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, लोकांनी माझ्यावर माझ्याकडून अपेक्षा आहेत, इथला विकास झाला पाहिजे. माझे दुसरे 2-3 सहकारी त्यांना चांगलं मतदान दिले, मी चांगला पर्याय दिलाय आटपाडी शहरात. मग मी त्यांचे प्रश्न कसे सोडवणार? शेवटी राजकारणामध्ये एखादं नेतृत्व पुढे येतं किंवा लोक विश्वास टाकतात तर त्यांच्याकडून अपेक्षा असते. पण माझ्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत की इथल्या लोकांचे चांगले प्रश्न सुटले पाहिजेत, इथला चांगला विकास झाला पाहिजे. त्यासाठी माननीय मी तानाजीराव पाटील अध्यक्ष यांचा हात धरलेला आहे. भविष्यात त्यांच्यासोबत आम्ही मिळून काम करू. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना मिळून या तालुक्यामध्ये काम करू आणि हे फक्त विकासासाठी असणार आहे. झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. काल आम्ही ज्यावेळेस अध्यक्षांना भेटलो त्यावेळेस आम्ही त्यांना प्रश्न केला की अस्तित्वाच्या लढाईचा, तर ते म्हणले की त्यांनी अस्तित्व सिद्ध करून दाखवले. बरोबर. काय सांगाल, त्यांनी देखील अस्तित्व मान्य केलं? नाही, काय झालं, अध्यक्ष माझ्या वॉर्डामध्ये येऊन म्हटले होते त्यांचं अस्तित्व काय आहे. पण काय झालं होतं, आजपर्यंत आम्ही निवडणूक मी स्वतः कधी लढलोच नव्हतो मुळामध्ये. त्यामुळे त्यांना वाटत असेल कदाचित त्याच्या मागे काय नाही, जे निवडणूक लढलेत त्यांच्याच मागे पाठबळ आहे. पण आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो, लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. बरं, मी एकटाच नाही, जे माझे सहकारी उभा केले त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलेलं आहे यांचं काहीतरी अस्तित्व आहे. त्यामुळे त्यांनी ठरवले आपण सोबत काम करूया, या शहरातील प्रश्नासाठी, इथल्या लोकांसाठी, इथल्या अडचणींसाठी आपण सोबत काम करायचं, अशा पद्धतीने ठरले. आणि एकदम निस्वार्थी, कुठली मागणी झाली नाही, ते म्हणले नाही मला तुला हे देतो, अमुक देतो, तमुक देतो, काहीच नाही. परंतु काम करायचं असेल, लक्षात घ्या, काम करायचं असेल, लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर सत्ता पाहिजे. आणि नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे, इथले विद्यमान आमदार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे ही सगळी भूमिका लक्षात घेऊन आम्हाला लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत, हे भूमिका घेऊन आम्ही त्यांच्यासोबत जायचं ठरवलेलं आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुम्ही किती जागांवर दावा करणार आहे? नाही, आता त्या संदर्भात चर्चा करणार आहे. त्या संदर्भात माननीय मी राजेंद्र देशमुख यांच्याशी चर्चा करणार आहे. हर्षवर्धन आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आमचे विनायक मसाळ साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. परंतु नक्की 100% अध्यक्षासोबत असणार येणाऱ्या निवडणुकीत. संपूर्ण राष्ट्रवादी अध्यक्षांसोबत असतील का तुम्ही आणि तुमच्या सोबतचे सहकारी? बघा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्याचा युवक अध्यक्ष आहे. मी हा निर्णय करत असताना माननीय निशिकांतदादा पाटील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, माझे नेते, त्यांच्याशी चर्चा करूनच घेतलेला आहे. ते म्हटले तुला कसं सोयीस्कर वाटतंय तो निर्णय कर. भविष्यात सुद्धा मी त्यांच्याशी चर्चा केलेली, भविष्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही माननीय अध्यक्ष तानाजी पाटील आणि शिवसेनेसोबत असणार आहे. अण्णांना तुम्ही बोललाय का की आपण त्यांच्यासोबत जायचंय? आता पहिल्या टप्प्यात काही बोलणं झालेलं आहे. माननीय हर्षवर्धन देशमुख आहेत, त्यांच्या संदर्भात त्यांची चर्चा झालेली आहे. भविष्यामध्ये 1-2 दिवसात त्या गोष्टीचा तोडगा निघेल आणि चांगल्या पद्धतीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना म्हणून या जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही या तालुक्यात सामोरे जाऊ. नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अण्णांची भूमिका वेगळी होती, तुमची भूमिका वेगळी होती. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजूने होते, तुम्ही वेगळं भूमिका घेतली. आता तशीच वेगळी भूमिका असणार आहे का तुमची? अजून अण्णा कुठे ऍक्टिव्ह मोडवर दिसत नाही. आता खरं हे तुम्ही विचारलेला प्रश्न खरं गंभीर आहे. पण कसं आहे दादा भाऊ,
मला ज्यावेळेस ठरलं माननीय राजेंद्रांना विकास आघाडीला समर्थन करतायत, त्यावेळेस मी माझे ज्यांच्या पाठबळावरती मी राजकारण करतो हे माझे सगळे जीवाभावाचे सहकारी आहेत, त्यांच्याशी आम्ही एका माझ्या फार्म हाऊसवर मिटिंग घेतली आणि तिथे चर्चा केली, बाबा अशी अशी परिस्थिती आहे, अण्णांनी तिकडे समर्थन देत ठेवलं, आपण काय करायचं. त्यावेळेस माझ्या सर्व सहकाऱ्यांचं म्हणणं आलं, काय असेल ते आपण आपल्या स्वतःच्या पाठबळावरती उभं राहायचं, आपल्या जीवावरती लढू. म्हणून आम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून स्वतंत्र लढायचं ठरवलं. त्यामुळे अण्णांनी तिकडे पाठिंबा दिला, पण आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीवरती जे काही माझे सहकारी आहेत त्यांना घेऊन चांगल्या पद्धतीने निवडणूक लढलो आणि लोकांनी समर्थन सुद्धा त्या चांगल्या पद्धतीने आम्हाला दिलेलं आहे. थँक्यू.